This call is now taking notes. नेक्स्ट This call is now being सेकंड recorded. सेंटेन्स व्हॉट हॅपन इंट्रोगेटिव्ह आहे. टेल मी ऑल. इथे सूचना केलेली आहे टेल मी ऑल. त्यानंतर म्हणजे टेल मी ऑल हे सुद्धा इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे. त्यानंतर आय विल नॉट पनिश यू. आय विल नॉट पनिश यू हे सिंपल सेंटेन्स आहे. आणि लास्ट नंबर सेंटेन्स आहे राईट ऑल ऑन दिस पेपर. इथे इन्स्ट्रक्शन आहे. ॲडवाइस, इन्स्ट्रक्शन, रिक्वेस्ट अशा पद्धतीचे जे सेंटेन्स असतात ते वाक्य इम्परेटिव्ह सेंटेन्सेस असतात. म्हणून इथे एक्झाम्पल सेंटेन्स नंबर 1, 3 अँड 5. दिस सेंटेन्सेस इज अ इम्परेटिव्ह सेंटेन्स. म्हणजे ऑप्शन नंबर 1 मध्ये 2 आहे, 2 मध्ये 4 आहे, 3 मध्ये 3 म्हणजे ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट. क्वेश्चन नंबर 2 ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3 चूज 2 करेक्ट ऑप्शन. आपल्याला या प्रश्नामध्ये 2 अचूक पर्याय शोधायचे आहेत. फाइंड करेक्ट ऑप्शन, फाइंड आउट करेक्ट ऑप्शन. Avoid too much use of mobile phones and dash dash. Avoid too much use of mobile phones. म्हणजे मोबाईल फोन जो आहे आपला भ्रमणध्वनी आपण म्हणतो त्याला मराठीमध्ये. मोबाईल जो आहे मोबाईलचा वापर, पुष्कळ वापर. अवॉइड टू मच यूज ऑफ मोबाईल फोन्स म्हणजे मोबाईलचा वापर, मोठ्या प्रमाणात वापर जर आपण टाळला तर काय होईल. मोबाईलचा वापर, जास्तीत जास्त वापर जर आपण टाळला तर काय होईल. सेव्ह होम, घर वाचेल. सेव्ह अर्थ, पृथ्वी वाचेल. सेव्ह युअर टाइम म्हणजे मोबाईल फोनचा कमीत कमी वापर करा आणि काय करा तर वेळ वाचवा. सेव्ह युअर टाइम. त्यानंतर दुसरा ऑप्शन नंबर 4 आहे बी सेफ फ्रॉम आय प्रॉब्लेम्स म्हणजे डोळ्यांच्या समस्यापासून सुरक्षित राहा, सुरक्षित बना किंवा सुरक्षित राहा. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 अँड ऑप्शन नंबर 4. तर आपल्याला 2 ऑप्शन करेक्ट करायचे आहेत. तुम्हाला माहिती आहे 25 क्वेश्चन मध्ये 4 म्हणजे 20% क्वेश्चन 2 करेक्ट ऑप्शन आपल्याला इथे करायचे आहेत. म्हणजे हा 2 ऑप्शनचा प्रश्न आहे. जर तुम्ही तिथे एकच ऑप्शन गोल रंगवलं तरी तुमचे मार्क तिथे जाणार आहेत. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 साठी आपल्याला ऍडव्हर्टाइजमेंट दिलेली आहे. रीड गिव्हन ऍडव्हर्टाइजमेंट अँड चूज करेक्ट ऑप्शन. PVJS ऊर्जा स्कूल नांदेड wanted post science teacher qualification BSc B.Ed apply before 15th June 2023 secretary. अशा पद्धतीची ही ऍडव्हर्टाइजमेंट आहे. क्वेश्चन नंबर 4 आहे द ऍडव्हर्टाइजमेंट इज गिव्हन फॉर द पोस्ट ऑफ. द ऍडव्हर्टाइजमेंट इज गिव्हन म्हणजे ती जाहिरात दिलेली आहे ती कोणत्या जागेसाठी दिलेली आहे म्हणजे कोणती पोस्ट त्या ठिकाणी भरायची आहे, रिक्त आहे किंवा त्याला आवश्यकता आहे, गरज आहे. तर इथे बघा इथे दिलेलं आहे प्रिन्सिपल. फर्स्ट ऑप्शन प्रिन्सिपल, सेकंड ऑप्शन क्लर्क, ऑप्शन नंबर 3 टीचर, ऑप्शन नंबर 4 प्यून म्हणजे प्राचार्य, मुख्याध्यापक याची जागा रिक्त आहे. त्यानंतर लेखणी कर्णची जागा, शिक्षक आणि शिपाई जागा आपल्याला इथे भरायची आहे. म्हणजे त्यांच्यासाठी त्यांनी ती जाहिरात दिलेली आहे. त्यांना वॉन्टेड पोस्ट सायन्स टीचर. तर अशा पद्धतीचे इथं वरती आपल्याला जाहिरातमध्ये जर बघितलं तर ते पोस्ट कशाची आहे तर सायन्स टीचरची आहे. त्यामुळे इथे जो करेक्ट ऑप्शन आहे तो ऑप्शन नंबर
3 आहे. तर सायन्सचा उल्लेख नाही केलेला, फक्त टीचर असं आलेलं आहे ऑप्शन मध्ये. त्यामुळे क्वेश्चन नंबर 4चं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. क्वेश्चन नंबर 5 हा सुद्धा जाहिरातीवर आधारित प्रश्न 2 आहेत, 4 आणि 5. तर इथं बघा आपल्याला दिले लास्ट डेट ऑफ ऍप्लिकेशन इज. लास्ट डेट ऑफ ऍप्लिकेशन इज अप्लाय फॉर, म्हणजे तुम्हाला अंतिम तारीख जी आहे अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख किती आहे, तर इथे दिले अप्लाय बिफोर 15 जून 2023. इथे आपल्याला करेक्ट ऑप्शन आहे. पहिला ऑप्शन आहे 15 एप्रिल, नंतर दुसरा आहे 15 मार्च, तिसरा आहे 15 जून. जून आहे परंतु इथे 2022 आहे. त्यामुळे करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 4, 15 जून 2023. Question number 5, correct answer, correct option is option number 4, 15th June 2023. Next question, question number 6. Question number 6, complete the sentence. Complete the sentence by using the correct form of verb to get simple future tense. टेन्स वर आधारित हा 6 नंबरचा क्वेश्चन आहे. तर आपल्याला इथे काय करायचं आहे, करेक्ट फॉर्म ऑफ वर्ब, क्रियापदाचे योग्य रूप आपल्याला इथे वापरायचे आहे. तर बघूया आपण. यू डॅश डॅश गुड मार्क्स. तर आपल्याला हे वाक्य करायचं आहे. हे वाक्य आपल्याला करायचं आहे सिंपल फ्युचर मध्ये. कंप्लीट द सेंटेन्स बाय युजिंग द करेक्ट फॉर्म ऑफ वर्ब टू गेट सिंपल फ्युचर टेन्स. आता सिंपल फ्युचर टेन्सचा जो फॉर्म्युला आहे ते आहे सब्जेक्ट प्लस शॉल ऑब्लिक विल प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. तर इथं आपल्याला इथे यू आलेलं आहे, प्रोनाउन किंवा सब्जेक्टिव्ह आहे, सब्जेक्टिव्ह आलेला आहे. त्यामुळे आपल्याला इथं फ्युचर भविष्यकाळी वाक्य करायचं आहे. आणि साधा भविष्यकाळामध्ये आपण शॉल विल घेतो. आय आणि उई असेल करता आय आणि उई असेल तर आपण शॉल घेतो, शॉल. आणि इतर प्रोनाउन इतर करता असेल तर आपण विल घेतो. मग इथे यू आले त्यामुळे आपण इथं विल घ्यायचं आहे. आणि क्रियापदाचं वर्ब, मेन वर्बचं फर्स्ट फॉर्म घ्यायचं आहे. हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्बचं फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. आता मेन वर्ब जे आहे ते गेट आहे आणि गेट हे फर्स्ट फॉर्म आहे. मग ऑप्शन नंबर 1 मध्ये विल गेट आहे, ऑप्शन नंबर 2 मध्ये गेट गॉट आहे, वर्ब V2 आहे. त्यामुळे V2 येणार नाही तिथं, कारण सिंपल फ्युचर मध्ये V1 येतं. त्यानंतर तिसरा ऑप्शन आहे आर गेटिंग. आर गेटिंग हे प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये येतं. आणि इज गेट हे इज गेट हे प्रेझेंट मध्ये येतं. इथे पण चालू काळ असेल तर इज गेटिंग असं होतं. त्यामुळे हे 4 नंबरचं चुकीचं ऑप्शन आहे. याच्यामध्ये करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 1, विल गेट. यू विल गेट गुड मार्क्स हे सिंपल फ्युचर टेन्सचं एक्झाम्पल आहे. म्हणजे करेक्ट ऑप्शन आहे क्वेश्चन नंबर 6. करेक्ट ऑप्शन नंबर 1, विल गेट. Next question number 7 and question number 8. Instruction: read the passage and choose the correct alternative. The famous physics professor Stephen Hawking has warned that mankind is facing the most dangerous time in its history today.
He said that the world today is facing huge challenges like climate change, overpopulation, epidemic diseases. We have the technology to destroy the planet on which we live and have not yet developed the ability to escape it. Perhaps in a few hundred years from now, we will have built colonies amid the stars, but right now we have only one planet and we need to work together to protect it. म्हणजे आपल्या पृथ्वीच्या बाबतीत स्टीफन हॉकिंग यांनी पृथ्वी वाचवा यासाठी स्टीफन हॉकिंग यांनी दिलेला हा उतारा आहे त्यांचा. स्टीफन हॉकिंग प्रोफेसर प्राध्यापक स्टीफन हॉकिंगचा हा उतारा दिलेला आहे. याच्यावर आधारित आपल्याला 2 प्रश्न सोडवायचे आहेत. क्वेश्चन नंबर 7. We have the technology to destroy the dash dash according to Hawking. एअरक्राफ्ट, अवकाशयान, विमान, स्पेस, आकाश, प्लॅनेट, ग्रह आणि टँक म्हणजे तलाव किंवा टाकी आपण त्याला म्हणू शकतो. म्हणजे टाकी म्हणतो. 2-3 अर्थ आहे त्याचे. याच्यामध्ये वी हॅव द टेक्नॉलॉजी म्हणजे आपल्याकडे तंत्रज्ञान आहे. कशाचं तंत्रज्ञान आहे तर डिस्ट्रॉय द डॅश डॅश अकॉर्डिंग टू हॉकिंग. ते प्रोफेसर स्टेफन हॉकिंग यांच्या मते आपल्याकडे तंत्रज्ञान आहे. कशाचं तंत्रज्ञान आहे तर या पॅसेज मध्ये आलेलं उत्तर आपण बघू इथे. वी हॅव द टेक्नॉलॉजी टू डिस्ट्रॉय द प्लॅनेट. तर 1 2 3 4 नंबरच्या ओळीमध्ये उत्तर आहे. वी हॅव द टेक्नॉलॉजी वरून 4 नंबर. वी हॅव द टेक्नॉलॉजी टू डिस्ट्रॉय द प्लॅनेट म्हणजे ग्रह उद्ध्वस्त किंवा नष्ट करण्याची तंत्रज्ञान आपल्याकडे आहे असे स्टेफन हॉकिंग यांच्या मते त्यांना असं वाटते. असं या उतार्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे. त्यामुळे ऑप्शन म्हणजे करेक्ट क्वेश्चन नंबर 7 चं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 3 प्लॅनेट. क्वेश्चन नंबर 8. चूज द इनकरेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द फॉलोइंग डायग्राम. आता इथं आपले प्रश्न वाचताना केअरफुली वाचला पाहिजे कारण इथं जर तुम्ही करेक्ट वाचलं तर त्या ठिकाणी उत्तर चुकू शकतं. त्यामुळे इथे आपल्याला दिलेलं आहे चूज इनकरेक्ट अल्टरनेटिव्ह म्हणजे इनकरेक्ट म्हणजे अचूक नाही तर चुकीचा पर्याय आपल्याला इथे चुकीचा ऑप्शन ट्री डायग्राम दिलेला आहे इथं आणि त्या ट्री डायग्राम मधून आपल्याला इथे दिले वर्ड्स टुडेज चॅलेंजेस. वर्ड्स टुडेज चॅलेंजेस म्हणजे आज जगाच्या समोरील आव्हाने. चॅलेंजेस आज जगासमोर कोणती आव्हाने आहेत हे पॅसेज मध्ये दिलेले आहे. ओव्हर पॉप्युलेशन वाढती लोकसंख्या, त्यानंतर इपिडेमिक डिसीजेस साथीचे रोग, रॉबरी चोरी, रॉबरी म्हणजे दरोडे चोरी. त्यानंतर क्लायमेट चेंज हवामानातील बदल असे हे 4 ऑप्शन आहेत. तर आपण पॅसेज बघितलं तर पॅसेज मध्ये आपल्याला दिसेल बघा इथं आपण पॅसेज बघू. पॅसेज मध्ये दिले ही सेड दॅट द वर्ल्ड टुडे इज फेसिंग म्हणजे आज जग कोणत्या समस्यांना तोंड देत आहे तर लाईक क्लायमेट हवामान क्लायमेट चेंज इथं आहे बघा. क्लायमेट चेंज 4 नंबरचं ऑप्शन. त्यानंतर आहे ओव्हर पॉप्युलेशन 1 नंबरचं ऑप्शन. इपिडेमिक डिसीजेस 2 नंबरचं ऑप्शन आहे. त्या मात्र इथं आपल्याला रॉबरी ही काही समस्या आहे आव्हान ही त्याच्यामध्ये काय दिलेलं नाहीये. त्याच्यामुळे इनकरेक्ट जो ऑप्शन आहे म्हणजे याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. क्वेश्चन नंबर 8 ऑप्शन नंबर 3 रॉबरी इज करेक्ट आन्सर. Next question number 9. Choose the correct alternative. Question number 9. Choose the correct alternative. It is 5 to 11
o'clock, the school bell will ring after 20 minutes. That means at dash dash o'clock. It is 5 to 11 o'clock. म्हणजे 11 वाजण्यासाठी 5 मिनिटं कमी आहेत. 5 to 11 म्हणजे 5 मिनिटांनी 11 वाजणार आहेत. म्हणजे त्याचा अर्थ काय की 11 वाजण्यासाठी 5 मिनिटं कमी आहेत. द स्कूल बेल विल रिंग आफ्टर 20 मिनिट्स. आणि शाळेची घंटा आणखी 20 मिनिटांनी वाजणार आहे. रिंग आफ्टर 20 मिनिट्स. अजून 20 मिनिटांनी शाळेची बेल होणार आहे. याचा अर्थ किती वाजले, किती वाजता बेल होणार आहे. मग आता जर आपण ऑलरेडी 11 साठी 5 मिनिट बाकी आहेत, कमी आहेत. अजून त्याच्यामध्ये जर आपण 20 मिनिट टाकले तर 5 मिनिट त्याच्यामध्ये टाकले तर 11 वाजतील आणि अजून 15 मिनिटं आपल्या शिल्लक राहतील. म्हणजे 11 वाजून 15 मिनिटं होणार आहेत. म्हणजे 11:15 वाजलेले असणार आहेत. आणि 11:15 म्हणायचं असेल तर आपण म्हणतो क्वार्टर. सव्वा म्हणायचं असेल तर क्वार्टर म्हणतो आपण. आणि वाजलेले आहेत, फास्ट होऊन गेलेले आहेत, 15 मिनिटं होऊन गेलेले आहेत. आणि किती वाजून तर 11 म्हणजे क्वार्टर पास्ट 11 हे करेक्ट ऑप्शन आहे, ऑप्शन नंबर 1. दुसरा ऑप्शन आहे क्वार्टर टू 11. तर क्वार्टर टू 11 चा अर्थ काय, म्हणजे पावणे अकरा वाजलेले आहेत. म्हणजे 11 वाजण्यासाठी 15 मिनिटं कमी आहेत. क्वार्टर टू 11. नंतर क्वार्टर पास्ट 12 म्हणजे 12:15 वाजलेत. क्वार्टर पास्ट 12 म्हणजे 12:15 आणि 11 o'clock. त्यामुळे ज्यावेळेस आपल्याला पुढे काही मिनिटं राहिलेले असतात तेव्हा आपण त्याला 2 म्हणतो. म्हणजे तेवढे मिनिटं झाल्यानंतर तेवढे वाजणार आहेत. अर्धा तास झाला असेल तर त्याला आपण हाफ पास्ट म्हणतो. सव्वा तास झाला असेल त्याला क्वार्टर म्हणतो. 2:45 म्हणायचं असेल तर आपण त्याला 2:45 असं जर आपल्याला म्हणायचं असेल तर त्याला आपण म्हणतो क्वार्टर टू 3. म्हणजे क्वार्टर टू 3, क्वार्टर टू 2 याचा अर्थ 2:45, 2:45 असा होता. हे घड्याळाचा प्रश्न आलेला आहे. आपल्याला एक प्रश्न घड्याळावर आधारित येणार आहे आणि हा सोपा प्रश्न असतो. हे मार्क आपले जाऊ शकत नाहीत जर आपण घड्याळाचा बारकाईने अभ्यास केला आणि त्याचं कसं त्याला वेळ कशी सांगतात इंग्लिशमध्ये हे जर आपल्या लक्षात आलं तर आपण हे 2 मार्क मिळवू शकतो. अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर 9 करेक्ट आन्सर आहे क्वार्टर पास्ट 11 म्हणजे 11:15 वाजलेले आहेत. ऑलरेडी 5 मिनिट कमी होते. तर अशा पद्धतीने नेक्स्ट हा प्रश्न इथे झाले. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10. Given below are words. Choose correct alternative. Which is of positive degree. आता डिग्रीचा जो भाग आहे, डिग्री म्हणजे भाव किंवा दर्जा असं म्हणतो आपण त्याला. तर भाव, तम भाव त्याला मराठीमध्ये म्हणतात, पण आपल्या इंग्लिशमध्ये आपण त्याला 3 प्रकारचे आहेत. पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री. या 3 डिग्रीमध्ये जे ऍडजेक्टिव्ह असतात, विशेषणे, त्या विशेषणाचे 3 रूप असतात. जसं की इथं दिले बघा, गुड, बेटर, बेस्ट. मग गुड जे आहे ते कंपॅरेटिव्ह मध्ये पॉझिटिव्ह मध्ये येतं गुड. त्यानंतर बेटर हे कंपॅरेटिव्ह मध्ये येतं आणि बेस्ट हे सुपरलेटिव्ह मध्ये येतं. त्यामुळे आपण आता इथं बघूया दिले शाकुंतल हा एक वर्ड आहे. नंतर गुड आणि संस्कृत असे 3 शब्द आपल्याला इथे दिले. इथं आपल्याला त्यांनी काय विचारलंय, गिव्हन बिलो आर वर्ड्स, चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह विच इज ऑफ पॉझिटिव्ह डिग्री. ज्यावेळेस पॉझिटिव्ह डिग्री असं आपल्याला विचारलेलं आहे त्यावेळेस आपल्याला जे ऍडजेक्टिव्ह आहे
म्हणजे पॉझिटिव्ह डिग्री मधलं वाक्य म्हणजे शब्द पाहिजे. जसे की स्मॉलर, स्मॉलेस्ट असतं, तसं गुड, बेटर, बेस्ट असे शब्द येतात. त्यामुळे आपण वाक्य बघू. शाकुंतल इज बेटर दॅन एनी अदर ड्रामा इन संस्कृत. आता इथे काय, इथं बेटर दिलंय, त्यामुळे हे कम्पॅरेटिव्ह डिग्रीचं एक्झाम्पल आहे. त्यानंतर दुसरा शाकुंतल इज द बेस्ट ड्रामा इन संस्कृत. इथं बेस्ट दिलंय, म्हणजे गुड, बेटर, बेस्ट सुपरलेटिव्ह डिग्रीचं हे एक्झाम्पल आहे, सेंटेन्स आहे. त्यानंतर नो अदर ड्रामा इन संस्कृत इज ॲज गुड ॲज शाकुंतल. पॉझिटिव्ह डिग्री. आता इथं पॉझिटिव्ह डिग्री आहे, कारण गुड शब्द आलाय. याचे रूल्स आहेत, त्या नियमानुसार, किंवा आपण शब्द, इथं फक्त आपण शब्दाचा विचार करतोय, परंतु त्याच्यामध्ये काही रूल्स आहेत. त्याच्या नियमाचा आपल्याला अभ्यास केला तर आपल्याला हे डिग्रीचं सुद्धा अजिबात वाक्य चुकणार नाही. आता शेवटचं वाक्य आपण बघू. शाकुंतल इज द बेस्ट दॅन एनी अदर ड्रामा इन संस्कृत. म्हणजे आपल्याला हे जे एक्झाम्पल आहे, हे एक्झाम्पल आपल्याला फक्त जे ऍडजेक्टिव्हचे जे रूप आहेत, किंवा ऍडजेक्टिव्ह मध्ये जे बदल झालाय, गुड, बेटर, बेस्ट, या शब्दावरूनच लक्षात येते की त्या ठिकाणी कोणती डिग्री आहे. शेवटच्या वाक्यामध्ये बेस्ट आले, म्हणजे हे सुपरलेटिव्ह डिग्री आहे. त्यामुळे करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर 3. क्वेश्चन नंबर 10, ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट. नेक्स्ट. Choose the correct alternative. Choose the correct alternative to explain the underline phrase. म्हणजे ज्या शब्दसमूह दिलेला आहे, त्या शब्दसमूहाला अंडरलाईन केलेले आहे, आणि त्या शब्दसमूहाला सिमिलर वर्ड आपल्याला ऑप्शन मधून फाइंड करायचं आहे. आकाश वॉज सो ऍक्टिव्ह अँड enthusiastic. He always did his homework in a jiffy. आकाश हा मुलगा अतिशय सक्रिय आणि उत्साही आहे. He always did his homework in a jiffy. तो नेहमी त्याचा गृहपाठ तात्काळ किंवा जलद वेगाने लवकर पूर्ण करतो, ह्या अर्थाने आपल्याला इथे करेक्ट ऑप्शन शोधायचा आहे. तात्काळ किंवा कमी वेळेत किंवा वेगाने, गतीने, या अर्थाने हा शब्दसमूह दिलेला आहे. आता त्याचं करेक्ट ऑप्शन बघू आपण. ऑप्शन नंबर 1 व्हेरी सून, हरिडली, नीटली आणि स्लोली. आता व्हेरी सून म्हणजे लवकर, गतीने, वेगाने, लवकरच. हरिडली म्हणजे घाईने, नीटली म्हणजे व्यवस्थितपणे, आणि स्लोली म्हणजे हळुवारपणे. तर त्या शब्दसमूहाशी सिमिलर रिलेटेड फ्रेज आहे ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर 1 व्हेरी सून म्हणजे पटकन. इनचिफी काही क्षणात, काही वेळात तो पूर्ण करतो, या अर्थाने व्हेरी सून हे करेक्ट ऑप्शन आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 12. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द अंडरलाइन वर्ड. When I met my grandmother after long time, we recollect my childhood moments. When I met my grandmother, मी जेव्हा माझ्या आजीला भेटलो खूप काळानंतर, we recollect म्हणजे जाणीव होणे, आठवणे, आठवणी जाग्या होणे. रिकलेक्ट माय चाइल्डहुड, बालपणाचे क्षण किंवा बालपणाचे दिवस आठवले, या अर्थाने म्हटले. मग प्रेझेंट सिच्युएशन म्हणजे चालू स्थिती. फ्युचर प्लॅन, भविष्यातील योजना. एव्हरी ऍक्टिव्हिटी, प्रत्येक कृती. आणि ऑप्शन नंबर 4 आहे रिमेंबरिंग द पास्ट, म्हणजे भूतकाळातील गोष्टी आठवणे. म्हणजे करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर
4. Option number 4 is correct. रिकलेक्ट साठी ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट ऑप्शन आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 13 to question number 15. Instruction: read the passage and answer the questions. Choose the correct alternative. Susruta was a dash dash. Veterinary doctor, bright student, teacher, farmer. Susruta was indeed a bright student of veterinary medicine. इथे ऑप्शन आहे वेटरनरी डॉक्टर. याचं करेक्ट ऑप्शन पहिले सोयीमध्ये आहे ब्राईट स्टुडंट, म्हणजे ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट. सुश्रुता वॉज indeed a bright student, म्हणजे ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 14. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. व्हॉट टास्क शालिहोत्रा gave to Susruta? What task Shalihotra gave to Susruta? म्हणजे शालिहोत्राने सुश्रुतला कोणते काम दिले होते? शालिहोत्राने सुश्रुताला कोणते काम दिले होते? तर बघूया आपण पॅसेज. सुश्रुता वॉज इंडीड ए ब्राईट स्टुडंट ऑफ वेटरनरी मेडिसिन. हिज टीचर Shalihotra once decided to test him. He asked Sushruta what all he would need to perform a surgery on a wonderful horse. The पहिलं ऑप्शन आहे बघा, टू परफॉर्म ए सर्जरी ऑन ए वंडरफुल हॉर्स. हे करेक्ट ऑप्शन आहे पहिलंच. टू फाइंड आउट 3 थिंग्स, टू फाइंड आउट इन्स्ट्रुमेंट्स, टू फाइंड आउट डिफरंट मेडिसिन्स. तर हे करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 1. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 15. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. हाऊ लॉंग अ पिरियड डिड शालिहोत्रा ऑलो टू फाइंड द मिसिंग थिंग्स? हाऊ लॉंग अ पिरियड म्हणजे किती काळ, म्हणजे हरवलेल्या गोष्टी शोधण्यासाठी तिला किती वेळ लागला? तर याच्यामध्ये करेक्ट ऑप्शन आपण बघू. The curious find out those 3 things where Susruta observed his teacher carefully for the next 1 week. म्हणजे याचा करेक्ट ऑप्शन आहे 1 आठवडा त्यांना लागला होता. करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 3 अ वीक. क्वेश्चन नंबर 16. Choose 2 correct option for the underlined word from the given alternative. This year there is a great loss for India that popular singer Lata Mangeshkar passed away. This year there is a great loss for India. म्हणजे यावर्षी भारताचं खूप नुकसान झालेलं आहे. दिस इयर देयर इज अ ग्रेट लॉस फॉर इंडिया दॅट पॉप्युलर सिंगर लता मंगेशकर पास अवे. म्हणजे लता मंगेशकर, म्हणजे इथं आपल्याला काय करायचं, पॉप्युलर या शब्दाला सिमिलर वर्ड घ्यायचे आहेत 2. तर फेमस हा एक शब्द, त्यांना पॉप्युलरला फेमस हा शब्द सिमिलर आहे. त्यानंतर नॉट नोन, स्ट्रॉंग हे 2 शब्द नाही आहेत. व्हेरी वेल नोन म्हणजे सुप्रसिद्ध, पॉप्युलर, परिचित, फेमस, सुप्रसिद्ध या अर्थाने आपल्याला ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट. व्हेरी वेल नोन. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ ऍक्टिव्ह व्हॉइस फॉर द फॉलोइंग. आता इथं आपल्याला ऍक्टिव्ह व्हॉइस, पॅशिव्ह व्हॉइस वाक्य दिलेले आहेत. तर पॅशिव्ह मधून आपल्याला ऍक्टिव्ह करायचंय. मग ऍक्टिव्हचा जो फॉर्म्युला आहे आपला, त्या फॉर्म्युल्यानुसार आपण करतो. सुरुवातीला आपण ऍक्टिव्ह मध्ये कर्ता घेतो सुरुवातीला. पॅशिव्ह मध्ये सुरुवातीला आपण कर्म घेतो. मग इथं कर्ता आपल्याला घ्यायचा आहे द गव्हर्नमेंट. त्यानंतर आपण हेल्पिंग वर्ब घेतो काळानुसार. आता इथं क्रियापदाचे 3रे रूप आले गिवन, म्हणजे हे भूतकाळातलं, पूर्ण भूतकाळातलं वाक्य आहे. त्यामुळे आपल्याला त्याचं V2 म्हणजे साधा भूतकाळ घ्यावं लागेल गिव्हनचं.
त्यामुळे आपल्याला इथे घ्यावं लागेल गिव्हचं गेव. नंतर आपण घेतो ऑब्जेक्ट. मग इथं पहिलं वाक्य जर आपण बघितलं तर इथं गिव आहे, त्यामुळे पहिलं वाक्य चुकीचं आहे. दुसरं वाक्य बघू आपण. द गव्हर्नमेंट गेव अ जीप माय फादर. हे बरोबर वाक्य आहे दुसरं. तिसरं वाक्य चुकलेलं आहे कारण तिथं गिवन दिलंय, गेव पाहिजे. आणि चौथं वाक्य विल गिव दिले, त्यामुळे ते पण चुकलेलं आहे. त्यामुळं ऍक्टिव्ह व्हॉइसचं करेक्ट सेंटेन्स आहे ऑप्शन नंबर 2. द गव्हर्नमेंट गेव अ जीप टू माय फादर. ऍक्टिव्ह पॅसिव्ह साठी आपल्याला काळानुसार काळाचा उपयोग होतो. आपल्याला काळ समजले पाहिजे. टेन्स खूप महत्वाचं येते, त्याचा डीप स्टडी करावं लागेल, तेव्हा ते करेक्ट आन्सर आपल्याला समजू शकतं. ऍक्टिव्ह पॅसिव्हची जास्तीत जास्त उदाहरणं आपल्याला सोडावं लागेल. आपल्याला परीक्षेला ऍक्टिव्हचं पॅसिव्ह किंवा पॅसिव्हचं ऍक्टिव्ह करण्यासाठी विचारलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द फॉलोइंग टू कम्प्लीट पझल. शब्दकोड आपल्याला पूर्ण करायचं. एकदम सोपा प्रश्न आहे हा. इथं आडवा शब्द आपल्याला कळला पाहिजे कोणता आहे. तर इथं आपल्याला शब्द आहे NE आणि आपल्याला ऑप्शन भरायचे ONPE. ओ जर आपण टाकलं तर निओडल असं होत नाहीये, निनड असं पण होत नाही, निपडल असं होत नाही, तर निडल म्हणजे सुई. NEEDLE. इथं ई ऑप्शन करेक्ट येते. ई जर आपण तिथे लिहिलं, ई लेटर आपण टाकलं तर ईस्ट होतं. वा, बरोबर. आणि टी नंतर पुन्हा इथं टेस्ट होणार आहे. त्यामुळे एकदम सोपा प्रश्न आलेला आहे हा. व्हेरी गुड. नंतर अशा पद्धतीने हा 18 नंबरचा क्वेश्चन आहे. नंतर नेक्स्ट क्वेश्चन 19. चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फ्रेम अ मिनिंगफुल क्वेश्चन. अर्थपूर्ण प्रश्न तयार करायचा आहे आपल्याला. प्रश्न तयार करताना आपण सुरुवातीला WH वर्ड घेतो, त्यामुळे इथं आपल्याला WH वर्ड पहिल्यात आणि तिसऱ्यामध्ये आहे. हेल्पिंग व्हर्बने सुद्धा प्रश्न सुरू होतात, परंतु इथे WH वर्ड आलेला आहे, त्यामुळं दुसरा आणि चौथा ऑप्शन आपण इथे डिलीट करणार आहे. आणि पहिला आणि तिसरा आपण बघू. फेअर डीड पीपल मीट हिम. फेअर डीड पीपल मीट हिम. आणि तिसरा आहे वेअर डीड हिम. वेअर डीड हिम पीपल मीट. म्हणजे प्रश्नामध्ये सुरुवातीला येतं WH वर्ड, नंतर येतं हेल्पिंग वर्ब, त्यानंतर येतं मेन वर्ब आणि नंतर येतं ऑब्जेक्ट. तर आपल्याला इथं करेक्ट ऑप्शन आहे डीड. हे हेल्पिंग वर्ब आहे ना. वेअर डीड पीपल. तिसरं वाक्य जरा चुकीचं आहे बघा. त्याच्यामध्ये वेअर डीड हिम पीपल मीट असं म्हणजे उलट वाटतं ते. म्हणजे ऑब्जेक्ट आधी वाटते, नंतर शेवटी आपल्याला ते हेल्पिंग वर शेवटी दिलेलं आहे मीट, त्यामुळे ते चुकलंय तिसरं. तर पहिलं बरोबर आहे. वेअर डीड पीपल मीट हिम. त्याला लोक कोठे भेटले. तर अशा पद्धतीने करेक्ट आणि मिनिंगफुल क्वेश्चन आहे ऑप्शन नंबर 1. क्वेश्चन नंबर 19. ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 20. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर इनडायरेक्ट स्पीच. आता इनडायरेक्ट स्पीच, अप्रत्यक्ष कथन, प्रत्यक्ष कथन. प्रत्यक्ष कथन म्हणजे बोलणाऱ्याचे तोंडचे शब्द जसेचे तसे देणे, आणि इनडायरेक्ट स्पीच म्हणजे बोलणाऱ्याचे शब्द आपल्या भाषेत सांगणे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बदल, काळानुसार बदल, वेळेनुसार बदल, त्यानंतर प्रोनाउन चेंजेस, त्यानंतर टेन्स चेंज, त्यानंतर विराम चिन्ह, पंक्च्युएशन रिमूव्ह करतो आपण. त्यानंतर कनेक्टिंग वर्ड दॅट यूज करतो. वाक्याच्या प्रकारानुसार बदल करतो. वाक्याच्या 4 प्रकारानुसार आपण बदल करतो. याच्यासाठी आपल्याला वेगवेगळे चार्टचा अभ्यास करावा लागेल. त्याचे चार्ट जर आपण मोबाईलला सर्च केले तर आपल्याला सगळे चार्ट तिथं बघायला मिळतील. त्याचा थोडा डीप अभ्यास करावा लागेल. इथं बघूया आपण. वी आर ऑर्फन्स दे अँसर्ड. वी आर ऑर्फन्स दे अँसर्ड. दे वापरले म्हणून हा पर्याय होणार नाही. दे अँसर्ड दे वेअर ऑर्फन्स. दे अँसर्ड. आता इथं आपल्याला कनेक्टिंग वर्ड घ्यायचा आहे. इथं कनेक्टिंग वर्ड दॅट येतो, त्यामुळे पहिला ऑप्शन इथे डिलीट होणार आहे इथं, कारण कनेक्टिंग वर्ड्स यूज केलेले नाही. त्यानंतर दुसरा ऑप्शन आहे दे अँसर्ड दॅट
दे वेअर ऑर्फन्स. त्यानंतर तिसरं ऑप्शन आहे दे अँसर्ड दॅट दे आर ऑर्फन्स. म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस असेल तर पास्ट कंटिन्युअस होता. प्रेझेंट परफेक्ट असेल तर पास्ट परफेक्ट होता. म्हणजे पास्ट परफेक्ट मध्ये दे अँसर्ड दॅट दे 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 वेअर येईल. हेल्पिंग व्हर्ब आपल्याला इथे नंबर 2. वेअर म्हणजे ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट. दे अँसर्ड दॅट दे आर आलंय त्यामुळे हे नाहीये. आणि दे अँसर्ड दॅट दे आर नॉट ऑर्फन्स म्हणजे ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट. इथे काळ बदललेला आहे. त्यानंतर 2 बदल आपल्याला इथे दिसत आहेत. एक विरामचिन्ह आपण रिमूव्ह केले. त्यानंतर आपण इथे हेल्पिंग वर्ब म्हणजे काळ बदलला. आरचं वेअर झालं. कनेक्टिंग वर्ड घेतला आपण दॅट. तर अशा पद्धतीने करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 21. रीड द रिडल and choose correct alternative. What is the full of holes but still holds water? What is the full of holes? म्हणजे अशी कोणती गोष्ट आहे की त्याला छोटे छोटे खूप छिद्र असतात परंतु ते काय करते पाणी धरून ठेवतं. बट स्टील होल्ड्स वॉटर. ग्लास ग्लास नाही होणार. प्लास्टिक नाही होणार. आयर स्पंज होईल. बरोबर. व्हेरी गुड. बरोबर. कारण स्पंज आपण पाण्यात बुडवलं तर ते थोडं पाणी त्याच्यामध्ये ते धरून ठेवतं. म्हणजे म्हणून स्पंज हे करेक्ट आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 21. करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर 4. द वर्ब फॉर्म ऑफ ऍडिशन. वर्ब फॉर्म, नाउन फॉर्म, ऍडजेक्टिव्ह फॉर्म, ऍडवर्ब फॉर्म. याच्यामध्ये आपलं कन्फ्युजन होतं. तर इथं क्रियापद कोणतं आहे? ऍडिशनचं क्रियापद. ऍडिशन म्हणजे मिसळणे हे झालं. वर्ब फॉर्म ऑफ ऍडिशन हे झालं नाउन. मिळवणे हे झालं नाउन आहे. ऍडिशन. ऍडेड द वर्ब फॉर्म ऑफ ऍडिशन इज करेक्ट आन्सर आहे ऍड. ऑप्शन नंबर 1. ऍड. द वर्ब फॉर्म ऑफ ऍडिशन इज ऍड. म्हणजे ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 23. चूज द करेक्ट एक्सप्रेशन. एक्सप्रेशन म्हणजे आपले भावना व्यक्त केलेल्या आहे तिथं. काय म्हणते डॅश डॅश सी डेड ऑफ हंगर. हे असं आपण म्हणू शकत नाही कारण आनंद व्यक्त करताना म्हणतात. ब्राव म्हणजे शब्बास असंही म्हणू शकत नाही कारण त्याचा अर्थ आहे ती भुकेने मेली. ती भुकेने मेली या अर्थाने वापरले. त्यामुळं आपण दुःख व्यक्त करताना आपण म्हणतो शाबास असं नाही म्हणू शकत. ब्रावो हे असं नाही म्हणू शकत. तर आपण तिथं ओ म्हणू शकतो. पण इथं या वाक्याचा विचार केला तर आलास इथं बरोबर येईल. आलास म्हणजे आपल्याला आपण असं दुःख भावना व्यक्त करताना आपण म्हणतो की अरे रे. ओ म्हणजे फक्त अरे. पण आलास म्हणजे अरे रे. हो सर. आलास. तीव्र दुःख व्यक्त करताना आपण इथं आलास. हे करेक्ट ऑप्शन आहे. ऑप्शन नंबर 4 आलास. सी डेड ऑफ हंगर. अशा पद्धतीने ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट. क्वेश्चन नंबर 23. ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट. Read the following news and answer the questions by choosing correct option. More dinosaur fossils found in Kutch. याच्या अगोदरच्या क्वेश्चन पेपर मध्ये सुद्धा हा पॅसेज आलेला होता. नेम द विलेज वेअर अ बिग फॉसिल ऑफ ए डायनासोर फाउंड. डायनासोरचे अवशेष कोणत्या गावाजवळ सापडले? विलेज म्हटलंय त्याला. आता विलेज म्हटल्यावर कोणतं विलेज आहे? तर कच्छ हे विलेज नाहीये. गुजरात, इंडिया, लोडाई. तर इथं दिले बघा गुजरात लोडाई. येस, लोडाई इज करेक्ट आन्सर. ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर.
Last question. Question number 25. Find the number of nouns in the following sentence. खालील वाक्यात एकूण किती नाम आलेले आहेत? अविनाश, यश, मोना, फाईव्ह ओम आणि पुणे. फाईव्ह फाईव्ह आलेले आहेत. ऑप्शन नंबर 2. फाईव्ह नाउन्स ऑप्शन नंबर 2. फाईव्ह nouns. Option number 2 is very good. Very good. Option number 2 is correct. आज तुमचे माईक चालू आहेत. हो सर. बरं ते बरं झालं. मी जे सांगतोय ते तुम्हाला काही माझं ते एखाद दुसरं चुकत असेल तर ते तुम्हाला बोलायला संधीच नव्हती तिथे यापूर्वी. सर दररोज माईक ऑन ठेवायला पाहिजे. माईक ऑन ठेवले तर चालते, फक्त घरातला आवाज वगैरे येतो त्यामुळे मग डिस्टर्ब होतं सगळ्यांना. हो बरोबर आहे. ठीक आहे. मग गुड नाईट. तर अशा पद्धतीने आपण आज क्वेश्चन नंबर आज आपले 4 दिवस झाले मला वाटतं. 4 दिवसापासून आपण 4 क्वेश्चन पेपर घेतले आणि या अगोदर पवार सरांनी 3 घेतलेले आहेत. अशा 7 क्वेश्चन पेपर आपले झालेले आहेत टोटल. आता आपण आतापर्यंत कोणते क्वेश्चन पेपर घेतले? 2019, 20, 21, 22, 23, 24, 25. आता 26 ची यावर्षी होणार आहे. आणि आता आपल्याला पुढच्या तासाला मी घेणार आहे क्वेश्चन पेपर 2018 ची. 2018 ची क्वेश्चन पेपर उद्या घेणार आहे. 2018 ची क्वेश्चन पेपर मी उद्या घेणार आहे. सर उद्या पण तुम्ही शिकवणार आहे का? हो. समजते का शिकवलेलं? हो सर. काही प्रॉब्लेम असेल तर काय करू आपण? काही प्रॉब्लेम असेल तर मला शेवटच्या 5 मिनिटांमध्ये विचारायचं तुम्ही. हो सर चालेल. हो सर विचारतो. हो. थँक्यू व्हेरी मच. नाऊ वी स्टॉप हिअर. हो. बाय बाय नाईट. गुड नाईट. बाय सर गुड नाईट.